आज सकाळी सकाळी मी निघाली होती श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे. कारण आज होतं माझ्या मामा मामींचं गंगापूजन. तसं तर मामा मामींचे चारीधाम करून आणि नर्मदा परिक्रमा करून 12-13 वर्ष झाले, पण काही ना काही कारणांमुळे गंगापूजन करायचं राहून गेलं. ते गंगापूजन शेवटी त्यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे करायचं ठरवलं आणि त्यासाठी एक भाची गरजेची असती. त्यामुळे मला त्यांनी इन्व्हिटेशन दिलं होतं. आम्ही त्र्यंबकेश्वर येथे पोहोचलो. गर्दी तर बघू शकतात तुम्ही, भयंकर होती. त्यामुळे ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणं तर काहीच पॉसिबल नव्हतं. आम्ही कुशावर्तावर आलो, तेथे हातपाय धुतले, मामा मामींनी आंघोळ केली. त्यानंतर जिथे पूजा करणार होते त्या गुरुजींच्या तिथे आम्ही आलो. त्यांनी अगोदरच सर्व पूजा मांडून ठेवलेली होती आणि लगेचच पूजेला सुरुवात झाली. पूजेची सुरुवात ही आपले प्रथम पूजनीय गणपती बाप्पा यांच्यापासून झाली. त्यानंतर नवग्रह, देवी, ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सगळ्यात शेवटी भगवान शंकर यांची पूजा करून होम केला. तोपर्यंत मामांच्या मुली आणि त्यांच्या मामांच्या विहिणी ह्या पण आल्या होत्या. ज्या खुर्चीवर बसल्या आहेत त्या मामांच्या दोघी विहिणी आहेत. मामांचा मुलगा सून आहे आणि माझ्या शेजारी बसल्या आहेत त्या मामांच्या दोघी मुली आहेत आणि माझ्या पाठीमागे जो बसला आहे तो मामांचा नातू आहे. त्यानंतर आरती वगैरे झाली. त्यानंतर मामींनी माझी ओटी भरली. त्यानंतर आम्ही जेवणं वगैरे केले. ते काही व्हिडिओ शूटच केला नाही कारण खूप उशीर झाला होता. त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि काही फोटो क्लिक केले आणि परत निघालो नाशिकला यायला. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ, डेली ब्लॉग बघण्यासाठी आणि साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.